पांडुरंगागुरु प्रथम नमन दुसरे जन्म संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाजे आमच्या केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी उजळले भाग्याता वही चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठला विठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवी करता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अभंग या ठिकाणी सेवी करता विठाला अभंगाचा अर्थ पहिल्यांदा सांगून जाईल. तसं पाहिलं तर तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात. अभंग अतिशय सोपा आहे. अभंगाचा अर्थ अभंग ऐकल्याबरोबरच समजला असेल, पण वारकरी सांप्रदायिक नियमाने या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. याचं कारण त्यांनी सांगितलं. कारण मला संताचं दर्शन झालं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला आणि मी त्यांना साष्टांग नमस्कार केला. का? कारण त्याच संत महात्म्यांमुळे मला देव काय आहे हे कळालं आणि तो कुठे साठवायचा हे समजलं. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, पण अंतकरणामध्ये हृदयामध्ये भगवंत यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या हृदयामध्ये भाव असावा लागतो आणि हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कुणामुळे सापडला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा शब्दशः भावार्थ. आता तुम्ही झोपला तरी चालेल. अभंगाचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे, परंतु आपल्याला राहिलेल्या वेळेमध्ये अभंगाचं पूर्ण चिंतन मांडायचं. जेवढं आपल्याला वेळेत आटोपता येईल तेवढं आटोपण्याचा चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये, सुलभ भाषेमध्ये तुमच्या समोर तुमच्या शब्दात सांगणार आहे. तुम्हाला समजल उमजल असं फार शास्त्र नाही सांगत बसणार. कारण कसं राहतं की मी जे सांगितले ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते तुम्हाला आचरण करता आलं पाहिजे. विठाला विठाला. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे. आपल्या तालुका पंढरपूर सोनकी गावामध्ये चालू असलेला हा खंडहरिनाम सप्ताह मला वाटते 28वे वर्ष आहे आणि 28व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाचं पदार्पण होत आहे. खंडहरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या पारायणामधली आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी ज्यांच्या संपर्कातून मिळाली ते हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज सर्वे. बरोबर ना? पांडुरंग महाराज आलेत त्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या माध्यमातून सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी झालं. पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये येण्याचा योग आहे आणि परंतु पहिल्यांदा जरी आलेली असली तुमच्यासाठी मी अपरिचित जरी असली तरी तुम्हाला मात्र एक तुमचीच कोणतरी घरातली आहे असं वाटेल. असं तुमच्या भाषेमध्ये तुमच्या जीवनामध्ये हे चिंतन उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तेवढं लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं आहे कीर्तनकाराचा. आणि तुमचा जरी परिचय नसला तरी ते जे कोणतं अभंग घेतील आणि ते जे कोणतं चिंतन सांगतील ते मात्र तुमच्या जीवनावरचं चिंतन असणार आहे आणि तुमच्या उद्धाराचं चिंतन असणार आहे. विठाला अभंग तर सगळ्यांच्या परिचयाचे. उजळली भाग्याता उघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. अभंगाची भूमिका तुम्हाला सांगून जाईल.
या अभंगाची भूमिका अशी आहे, लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराय ओतूर या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एका तुळशी वृंदावनावरती ते झोपले. झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं. तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये कोण आलं होतं? बाबाजी स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती. कोणता अनुग्रह दिला? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि जेव्हा तुकोबाराय स्वप्नातून जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की माझ्या स्वप्नामध्ये काही सामान्य व्यक्ती आलेली नव्हती, तर माझ्या स्वप्नामध्ये साक्षात संत महात्मे आले होते. ही गोष्ट ज्या वेळेस तुकोबारायांच्या लक्षात आली त्यावेळेस तुकोबारायांना एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात तुकोबाराय म्हणतात, उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. खऱ्या अर्थाने संतांना जो आनंद होतो आणि आपल्याला जो आनंद होतो त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला टेम्पररी गोष्टीमध्ये आनंद असतो. आपल्याला जर समजा संसारातली एखादी गोष्ट मिळाली की आपण म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. जर का समजा एखाद्याला संपत्ती प्राप्त झाली, जर का समजा एखाद्याला घराचा पाया खोदत असताना द्रव्यांनी भरलेला हंडा सापडला की तो म्हणतो आज माझं भाग्य. हे मी सांगत नाही, माऊलींची ओवी. तरी निधान जोडवया भाग्य धडेगा धनंजया परी जोडिले भोगावया विपाई होय. माऊली म्हणतात जर समजा एखाद्याला धन प्राप्त झालं, संपत्ती मिळाली की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. किंवा जर समजा एखाद्याला संतती प्राप्त झाली तर तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. बघा, देव सगळ्यांना सगळं देत नसतो. एखाद्याकडे संपत्ती भरपूर असते तर संतती नसते, म्हणजे त्या संपत्तीला वारसच कोणी नसते, संतती नसते. मग संतती होण्याकरता तो किती प्रयत्न करतो, नवस काय करतो, दवाखाना काय करतो. आणि शेवटी कर्मधर्म संयोगाने जर त्याला मुलगा झाला की तो म्हणतो आज माझं भाग्य काय झालं उदयाला आलं, आहे की नाही. पण मुलगा झाल्यावरच लोक असं का म्हणतात काय माहिती. 10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं की पहिल्यांदा काय पाहिजे, मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. पण पहिल्यांदा एक मुलगी झाली तर ठीक आहे, पण दुसरी पण जर मुलगीच झाली तर याचा चेहरा पाहतो फोटो काढायसारखा दिसतो. मला असं वाटतं की मुलगा झाल्यावर तुम्हाला आनंद होतो आणि मुलगी झाल्यानंतर मात्र तुमचा चेहरा उतरतो, कुठंतरी भेदभाव दिसून येतो ना. मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, मुलगा जरूर असला पाहिजे, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुलगा होण्याकरता मुलीला मारू नका, लक्षात ठेवा. कारण कधी कधी ह्या पार्टीची सुद्धा सहमती असते की नाही. तुमचं जाऊ द्या, आमच्या चुलत मावस मावशीला मी विचारलं एकदा, शूटिंग चालू आहे ना, काय झालं ग. ती म्हणली कार्टीच झाली. म्हणलं तू कोण होती. कार्टीच होती. तुमच्या आईने जसं तुम्हाला जन्म दिला तसं तुमच्या मुलीला सुद्धा तुम्ही जन्म द्या. आज तीच मुलगी तुमचं नाव रोशन करेल, आज तीच मुलगी तुमचं अस्तित्व निर्माण करेल, लक्षात घ्या. म्हणून तीच एक अहिल्या होती, तीच एक सावित्रीबाई फुले होती, तीच एक जिजामाता होती. म्हणून मुलीला कधी कमी समजायचं नाही. इतक्या स्त्रीभ्रूण हत्या झाल्या. अहो, ज्या वेळेस ती मुलगी आईच्या गर्भामध्ये असते ना त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाले जगमगण्याची गाई, वंशाच्या दिगपायी नको पण ती जुवाई, वंशाच्या दिगपायी नको पण ती जुवाई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्या चोखल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये,
औषाच्या दिव्या पायी नको पणतीच हुवाई, औषाच्या दिव्या पायी नको पणतीच हुवाई. वंशाच्या दिव्यासाठी मला नवरा नको आहे. वंशाचा दिवा जर का तुला प्रकाश देत असेल तर पंथी सुद्धा तुला प्रकाश देऊ शकते. आणि आज इतकी परिस्थिती वाईट निर्माण झाल्यानं तुम्हाला सांगायची काही गरज नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का समजा एखाद्याचं जमलंच की तो म्हणतो आज माझं भाग्य. एका मुलाचं लग्न जमत नव्हतं. तो देवाकडे आला, देवाला म्हटलं देवा माझ्या बरोबरचे सगळे मित्र डबल चतुर्भुज झाले आणि तू मला एकट्याला सिंगल ठेवलं. पण कर्म धर्म संयोगाने त्याचं फक्त जमू द्या. स्वर्गाला 2च बोटे उरलेला असतो. म्हणजे इतकं भुगतो की त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही. म्हणजे काही लोक लग्नाच्या पण योगात भाग्य समजतात, पण लग्नाच्या योगात भाग्य समजायची काही गरज नाही. तुम्हाला सांगेल मी. बघा एका लग्न झालेल्या माणसाचा अनुभव, आता तुमचा सगळ्याचाच अनुभव येतो. एका गृहस्थाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा मित्र त्याला भेटला. तो म्हटलं काय रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली. तो म्हटला अरे काय सांगायचंय, बायको इतकी आगाऊ आहे, माझं काय ऐकतच नाही. आणि सांगितलं तू एक काम कर, तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. काय करायचं, तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. त्याने त्या पद्धतीने केलं. गुण तर आला, पण मनात तिचा इतका वैताग आला होता. एका दिवसाच्या वडिलांचं श्राद्ध होतं. तो आला तिला म्हटलं हे बघ उद्या माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे पण आपल्याला ते करायचं नाही. ती म्हटली का म्हणून करायचं नाही, मी करणार म्हटली. आता याला उलट चालायची सवय होती आणि सगळे याच्या मनासारखं होत होतं. तिने मस्त बघितलं. त्या दिवशी ब्राह्मण काकांना बोलवून घेतलं, पूजा झाली, ब्राह्मण काका जेवून गेले. त्यानंतर हा आला म्हटलं का ग हे पिंड वगैरे जे काय आहे ते उकिरड्यावरती टाकू का. ती म्हटली नदी नाही का. तो म्हटलं आहे नदी पण तू जाऊ नको. ती म्हटली मीच जाणार. ही पुढं हातीच्या पाठीमाग अगं नको जाऊ नदीला पाणी भरपूर आहे बुडशील तुला पोहता येत नाही. नाही मीच जाणार. अगं बुडशील बुडणार, मरशील मरणार, कायमची कटकटच गेली. तर कशी संगती दुःख उदंड भजित महाराज सांगतात. लग्न झालं म्हणजे भाग्य समजायची नाही, काही गरज नाही. महाराज सांगतात भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. मेरे
निकट वास बरा संतापाई. महाराज सांगतात 3 गोष्टीमध्ये आपण आपलं भाग्य समजायचं नाही. कोणत्या 3 गोष्टी? एक म्हणजे धन, दुसरी गोष्ट आहे पुत्र आणि तिसरी गोष्ट आहे दारा. दारा म्हणजे पत्नी. या 3 गोष्टीमध्ये आपण आपलं भाग्य समजायचं नाही. तुम्ही म्हणाले 3 गोष्टी असल्याशिवाय तर आमचा प्रपंच होतोय का? प्रपंचामध्ये पहिल्यांदा तर काय लागतंय? धन लागतंय ना. प्रपंच सोड, आपण आजकाल परमार्थ सुद्धा पैशाशिवाय होत नाही. सप्ताह करायचं म्हटलं, एवढं मोठं नियोजन करायचं म्हटलं तरी काय लागतंय? धन लागतंय ना. महाराजांना इथपर्यंत यायचं म्हटलं तरी काय लागतंय? धनच लागतंय ना. धन हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे ना. चांगलंच आहे ना. धन हे चांगलंच आहे, फक्त ते एवढं कमी पण नसावं आणि जास्त पण नसावं, ते मापात असावं. जर ते जास्त असेल तर त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन हे चांगलंच आहे. दुसरी गोष्ट पुत्र. पुत्र चांगला आहे का? तुमचा मुलगा चांगला आहे का? जर तो तुमचा ऐकत असेल तर तो चांगलाच आहे. जर तो आज्ञाधारी असेल तर तो चांगलाच आहे. बरोबर ना. त्यानंतर दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी चांगली आहे का? सारखी चांगलीच म्हणावं लागेल. इथं आलेली असेल तर चांगलीच म्हणावं लागेल. का बरं? घरी गेल्यावर सगळ्या गोष्टी चांगल्याच आहे. पण महाराज म्हणतात ह्या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाही. का? एरती माई का दुःखाची जनती. महाराज म्हणतात मी पण संसार केला, पण काया वाचा मनाने परमार्थ केला. मी पण संसारामध्ये राहिलो, पण कशा पद्धतीने? संसारी असावे असुनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे. भजन जन्मी होती या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. आता थोडक्यात बरं का, आपल्याला पूर्ण विस्तार करायला वेळ नाही प्रत्येक गोष्टीवर. ते आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत लवकरात लवकर जायचंय. कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजलं पाहिजे? मग तुम्ही म्हणतात की भाग्य तरी नव्हे धनपुत्रदार, पण कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजायचंय? तर पहिली गोष्ट सांगते, भाग्यवंत म्हणतया शरण गेले पंढरीराया. जो पांडुरंग परमात्म्याला शरण जातो तो कोण आहे? भाग्यवान आहे. कोणाला भाग्यवान म्हटलेलं आहे? जो पांडुरंगाला शरण जातो तो भाग्यवान आहे. दुसरा भाग्यवान कोणाला म्हणायचा आहे का? तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जय संसारी जन्मे जय याच लागी. ज्यांना ह्या संसारामध्ये जन्म मिळाला तो पण कोण आहे? भाग्यवान आहे. संसार करण्याच्या निमित्ताने का होईना परंतु परमार्थ करता येतो. जन्माचं सार्थक करता येतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आपण सर्वजण भाग्यवान आहोत, कारण की आपल्याला हा देह मिळाला. नरयाची
देह दिला त्याचं भजन सुद्धा आपण केलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, एके केली भूचरे, एके केली खेचरे, एके केली जलचरे चरे अचरे ती एके. काही भूचर केले तर काही खेचर केले तर काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशात उडणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे का. सर्पादी योनीच्या ठाई मी पायाची केले नाही, एक एक केली बहुपाय. 7 फुटाचा साप तयार केला तो त्याला एक पण पाय नाही दिला, आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही. का. कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस. आणि माणसाकडे पाहिल्यानंतर मात्र भगवंताला समाधान झालं. कारण देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. कारण हा आपल्याला जाणू शकतो, हा आपल्याला ओळखू शकतो. आणि भगवंताने या मनुष्य देहाची निर्मिती केली. हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमा खोया, खाया पिया सुख से सोया ना जमा खोया. के भजन भगवान परमात्म्याने तयार केला. फक्त देह नाही, दिलेंद्र हात पाय कान, दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेरी तू थोडसी नारायण, दासी जीव मन भाव योगी. हात पाय कान, बोलाया वचन, तेरी तू नारायण, दासी जीव मन भाव योगी. डोळे मुख बोलाया वचन, तेने तू थोडसी नारायण, नसे जीवा पण रोग. दिलेंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. आता मला याच्यात न बोलायचं म्हणून घेतलं बरं का. डोळे मुख बोलाया वचन. हे मुख कशासाठी, तोंड कशासाठी दिलेले. कोण म्हणते जेवायसाठी. फक्त जेवण करण्यासाठी बोलण्यासाठी नाही दिलंय तोंड. कशासाठी दिलंय मग. त्याचं नामस्मरण करण्यासाठी. बरं, ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं. नामाविना मुख सर्पाच येते, त्याला तोंड म्हणताच येत नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना. आता ज्याला नाहीच, काय तोंड, ते कशाला देवाचं नाव घेतील. आहे की नाही. साधी सोपी गोष्ट आहे. ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालन ना. आता ज्यांना नाहीच, काय म्हणजे तुमचं नाही सांगत बरं का मी, टाळकरांचं सांगितलं. टाळकरांचा नेम आहे की डोक्यावरती टोपी घातली आहे ना. कारण तो नियम आहे ना.
वारकऱ्याने डोक्यावरती टोपी घातली पाहिजे. बरं ज्याला डोकं आहे ते घालतील ना, ज्याला नाही ते कशाला घालतील. ज्या स्त्रीला डोकं आहे ती समोर बसलेला आहे त्यांना आधीच कळलं मी काय सांगायचं. हुशार घेऊ का ते आता नका घेऊ. ते काय झालंय तुमची चूक नाही बरं का. इथं काय झालं माहिती का, महाराज आमच्या माता भगिनींनी काय केलं, कीर्तनाला यायला लागल्यापासून डोक्यावरती पदर घ्यायचंच बंद केलं. कुठे यायला लागल्यापासून अहो इथं, कारण त्यांनी इथंच ऐकलंय, डोईचा पदर आला खंडावरी, डोईचा पदर आला खंडावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खंडावरी, डोईचा पदर आला कुठं खांद्यावर तरी राहू द्या. एक वाक्य तुम्हाला समजले, खरं धर्म टिकवण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर ते स्त्रीकडे. तू म्हणाल पदर घेण्यात, तण हातामध्ये बांगडी घालण्यात कुठं धर्म असतो का? तिथंच खरा धर्म आहे. तुम्ही किती जरी शिकल्या, तुम्ही किती जरी मोठ्या झाल्या, खूप मोठ्या व्हा, पण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, लक्षात घ्या. आणि एक वाक्य ऐका, ज्या स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर तीच स्त्री करते आपल्या पतीचा आदर, आणि तीच खरी इंडियन मदर. डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. भगवान परमात्म्याने आपल्याला इतका अनमोल किमतीचा देह दिला, पण तो आपल्याला कळाला नाही. मिळाला पण तो कळाला नाही. त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हेच आपल्याला कळालं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हा देह मिळाला. दुसरा भाग्यवान सांगितलं, आता तिसरा भाग्यवान मला सांगायचं. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, ही आनंदाची सृष्टी झाली. ज्यांच्या अंतःकरणातून काम क्रोधादी विकार निघून गेले तो सुद्धा काय भाग्यवान आहे. त्यानंतर आहे चौथा भाग्यवान. आता चौथा भाग्यवान कोणाला म्हणायचं आहे का, तर चौथा भाग्यवान त्याला म्हणायचं ज्याला खऱ्या संताची भेट झाली. कशा खऱ्या संताची? कारण खऱ्या संताची भेट होणं इतकी सोपी गोष्ट नाही. बहु अवघड हे संत भेटी, परी जग जेठी करुणा. मुळात संत बनणंच खूप कठीण आहे. मुळात देव बनणं सुद्धा खूप कठीण आहे. मला सांगा, ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे त्याने अगोदर कुठे गेलं पाहिजे? बघा, पाथरवटाकडे गेलं पाहिजे ना. मग पाथरवटाकडे गेला म्हणजे तो देव झाला का? नाही ना. त्या पाथरवटाने मारलेल्या त्या छन्नीचे, त्या हातोड्याचे, त्या हातोडीचे घाव त्या दगडाला सहन करावे लागतात. तेव्हा कुठंतरी त्या दगडाला देवतेचा आकार येतो. बरोबर ना देवीस? त्याला काय करावं लागते? त्या छन्नीचे, त्या हातोड्याचे, त्या हातोडीचे घाव सहन करावे लागतात. तेव्हा त्याला काय येतंय? देव पण येत आहे. पण जो त्या दगडावरती घाव मारतोय तोच त्या दगडाला काय बनवतोय? काय बनवतोय? देव बनवतोय. म्हणून आपल्यावरती जर कोणी घाव मारत असेल तर त्याचे अपकार आपण कधीच म्हणायचे नाही, उलट समजून चालायचं की हाच आपल्याला देव बनवणार आहे. जी लोक चांगल्या मार्गावरती असतात ना त्यांचीच लोक निंदा करतात, त्यांनाच लोक नावं ठेवतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अनुभव असेल. चांगल्याच रस्त्याला गतिरोधक असतात, आपल्याला माहिती आहे. महाराज तर सांगतात ना, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. कुठं पाहिजे? शेजारीच पाहिजे. निंदा करणारी लोक आपल्या जवळच पाहिजे. आपल्याला बी समजलं पाहिजे व आपली निंदा होते आणि त्यांच्याशिवाय आपल्यामध्ये प्रगती होत नाही. मला वाटतं या जगामध्ये जो सहन करतो ना तोच टिकतो, जो सहन करत नाही तो टिकत. आणि मला असं वाटतं की इकडच्या पेक्षा जास्त सहनशक्ती आमच्या माता भगिनींकडे. बरं का? मग नाही, खरी गोष्ट आहे ना. सहनशक्ती शिकावी कोणाकडून?
एक तर पृथ्वी मातेकडून, नाहीतर मग ती स्त्रीकडून. तू म्हणे आमच्याकडे नाही का, त्यांच्याकडे जेवढा त्याग आहे तेवढं तुमच्याकडे नाही. ते सगळं सोडून, आई बापांना सोडून, स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना सोडून तुमच्या घरी आल्या. तुम्ही जाचाल त्यांच्या घरी? एक दिवस सुद्धा राहावं वाटत नाही. तुमच्याकडे त्याग आहे, आपल्याकडे सहनशक्ती आहे. आणि मला असं वाटतं की सहन केलं पाहिजे. तो मला कसं काय, तर तुम्हाला मी पटवून सांगते. आतापर्यंत इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं, इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं, कर्जबाजारीपणा. पण एका तरी शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केलेली बातमी तुम्ही ऐकली का? नाही. पण सहन करता आलं पाहिजे. तुम्ही सुद्धा, तुमच्याकडे पण आहे सहनशक्ती, पण यांच्या एवढी नाही असं मला सांगायचंय. आणि तुम्ही वरून जरी कठोर दिसत असलं तरी आतून तुम्ही हळवे. आणि बाप किती हळवा असतो हे एका मुलीलाच समजू शकते. बाप किती हळवा असतो हे एका मुलीलाच समजू शकतं. असं समजा की मी तुमच्या मुलीसारखीच आहे. मला सांगायचंय काय, सहन करता आलं पाहिजे. कारण या जगामध्ये जो सहन करतो ना तोच टिकतो, जो सहन करत नाही तो टिकत नाही. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगेल. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं आणि त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. आम्ही गेलो. आता लोहाराचं दुकान म्हटलं, त्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे? हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, पकड होती, गोडसे होते आणि मध्यभागी एक आयरन ठेवली होती. आम्ही गेलो. गेल्यानंतर दादांनी आमच्या हातामध्ये ते कुंकवाचं पात्र दिलं. तर आम्ही काय करणार, जे नवीन वस्तू त्याला अगोदर आम्ही गंध लावणार ना. ज्या वेळेस आम्ही त्या नवीन वस्तूला गंध लावण्यासाठी गेलो त्यावेळेस दादांनी आम्हाला थांबवलं. म्हटले, ताई अगोदर या आयरनीला गंध लावा. कशाला? आयरनीला. म्हटलं दादा हे हातोडा, हातोडी, हे छन्नी, हे नवीन वस्तू आहेत ना, अगोदर नवीन वस्तूला गंध लावला पाहिजे ना. म्हटलं दादा, आणि तुम्ही ह्या आयरनीला गंध लावायला सांगता, ही आयरन तर किती जुनी आहे. दादा म्हटले, ताई तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी, आयरन खूप जुनी आहे. कारण याच आयरनीवरती माझ्या पंजोबांनी धंदा केला होता. याच आयरनीवरती माझ्या आजोबांनी धंदा केला होता. हीच आयरन माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांकडे दिली आणि हीच आयरन माझ्या वडिलांनी माझ्याकडे दिली. म्हटलं बापरे, एवढी जुनी आयरन. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा आयरन जुनी आहे तर मग हातोडा का नवीन, हातोडी का नवीन, छन्नी का नवीन आहे, पकड का नवीन? दादांनी मला सांगितलं, कारण ताई हातोडा तुटला, हातोडी तुटली, छन्नी तुटली आणि म्हणून त्यांना नवीन आणावं लागलं. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा हातोडा का तुटला, हातोडी का तुटली, छन्नी का तुटली, पकड का तुटली? त्यावेळेस दादांनी मला सांगितलं, खूप मार्मिक आणि मजेशीर उत्तर दिलं दादांनी मला उत्तर दिलं, ताई कारण हातोडा, हातोडी, छन्नी, पकड हे घाव मारणारे म्हणून तुटले आणि आयरन ही घाव सहन करणारी म्हणून टिकली. सहन करता आलं पाहिजे. देवा तुला थोडं दुःख भरी दुनिया ही भली भरी, सुख थोडं दुःख भरी दुनिया ही भली भरी, घाव बसल घावरी सोसायला झुंजायला अंगी बळ ए मुदे आभाळागत माया तुझी मावरी संतांचं प्रमाण नाही, पण खूप जुनं गाणं आणि जुन्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. जुनं ते सोनच असतं. उद्देश फक्त एकच आहे की आयरनी सारखं बनलं पाहिजे, बस सहन करता आलं पाहिजे.
आमच्या संतांनी किती सहन केलं, कारण संतत्व हे सहजी अंगी येत नाही लक्षात. तर तुकाराम बेत झाली. तुकाराम महाराजांच्या जीवनाचा विचार करा, आयुष्यात किती त्रास सहन केला, पण तरी पण शेवटी वैकुंठाला जात असताना ज्या लोकांनी त्रास दिला त्याच लोकांना जाताना तुकोबारा विसरत नाहीत. आम्ही जातो तुम्ही कृपा सुदैवी, सकळा संगाने विनंती माझी. आपला माथा सुधारावा म्हणून ज्यांनी गाथा तयार केला तो गाथा आमच्या मात्याने पाण्यात बुडवला, इतके तर आपण हुशार होतो. काय नुकसान केलं होतं समाजाचं तुकोबाराईंनी. संसार सोडला तुकोबाराईंनी, आत नवल नाही, परंतु परमार्थामध्ये सर्वश्रेष्ठ झाल्यानंतर सामान्य लोकांना तुकोबाराईंचं वर्चस्व सहन झालं नाही. विजय बघा तुम्ही, चांगल्या चांगल्या बुद्धिवान लोकांना सुद्धा तुकोबारायांचं वर्चस्व सहन झालं. म्हणून खऱ्या अर्थाने त्रास सहन करावा. सोसी जगाचे आघात, त्याला संत म्हणायचं, लक्षात घ्या, त्याला संत म्हणायचं. आणि संतांना ओळखायचं असेल तर बहिरंग दृष्टीने ओळखून चालत, बहिरंग दृष्टी असून चालत नाही, त्याला अंतरंग दृष्टीच लागते. नाहीतर बघवे तर ईश्वराला सहज त्याचा वेश. इथे अनुभवाचं आणि संतांना ओळखण्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण मी तुम्हाला सांगते. ज्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही त्यांना म्हणायचं काय म्हणायचं? संतांचं एक महत्वाचं लक्षण, ज्यांच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही त्यांना म्हणायचं संत. साधू असं म्हणतात. खूप भाग्यवान आहात आपण की आपल्या गावाला असे कलाकार मिळाले. खूप म्हणजे असं राहतं, जेवढी साथ सुंदर राहते तेवढं कीर्तन पण सुंदर होत असतात. मुळात म्हणजे नियोजकांना खूप धन्यवाद देईन आपण, एवढं सुंदर नियोजन. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संतांचं लक्षण आहे. रंजलेल्या गांजलेल्यांना सुद्धा जो आपलं मानतो संत, जगाचं अगाध सहन करतो ते संत. ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये ते संत. गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे संत होत नाहीयेत, कीर्तनकार झाले म्हणजे ते संत होत नाहीयेत. गायन आलं किंवा वादन आलं किंवा कुठली कला आली म्हणजे संत नाहीये. आम्ही कलाकार लोक किंवा एक वारकरी संप्रदायामध्ये संतांनी सांगितलेल्या उपदेशाचं आचरण करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न.
लक्षात घ्या. कीर्तनकार झाले म्हणजे ते संत होत नाही. पहिल्यांदा तर माणसाला माणूस बनता आलं पाहिजे. संत ही तर त्याच्या पुढची पदवी आहे. पहिल्यांदा माणूस बना, संत बनणं त्याची पुढची गोष्ट आहे. म्हणून संतांचं लक्षण आहे की ज्याच्या ठिकाणी स्वार्थ नाही आहेत. भगवे तरी श्वान सहज त्याचा वेश. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगेल. एका एसटी स्टँड वरती एका एसटी मधून एक संन्यासी महात्मा खाली उतरले. आता अंगावरची भगवी कपडे बघितल्यानंतर सगळी लोक त्यांच्या दर्शनासाठी गोळा झाले. मोठी रांगच्या रांग लागली आणि एकाने काय केलं, दर्शन घेत असताना आपल्या खिशातली 500 रुपयाची नोट काढली, महाराजांच्या पायावर ठेवली. पण काय त्याच्या लक्षात आलं काय माहित, तर म्हटलं महाराज ही नोट तुम्ही तुमच्या खिशात ठेवा, वारं फिरा आलं तर उडून जाईल. तेव्हा महाराज म्हटलं रे तुला दिसत नाही का मी साधू संन्यासी, संन्यासी कधीच पैशाला हात लावत कळत नाही का, तुला दिसत नाही का. वेळेस तो माणूस म्हणतो महाराज खरंच मला माफ करा, मला माहिती नव्हतं. तो म्हणतो ठीक आहे मी तुला माफ करतो, पण ही 500ची नोट तू तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव म्हणजे झालं. आधी म्हणतो की मी पैशाला हात लावत नाही, नंतर काय म्हणतो तू तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव. भगवे तरी श्वान सहजताचा वेश. म्हणून भाग्यवान त्याला म्हणायचं की ज्याला अशा संतांची भेट झाली. जीवनामध्ये संतांची भेट होणं गरजेचं काय, कारण त्याची माझे हित करीती सकळ. आपलं हित जर कोणाला ठाऊक असेल तर ते संतांना ठाऊक आहे. त्यामुळे जीवनामध्ये सत्य हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर जीवनात संत भेट होणं खूप गरजेची गोष्ट, खूप गरजेची गोष्ट. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. या जगात काय खरं आहे काय खोटं आहे हे संतांनीच आम्हाला सांगावं. बाबांनो या जगात खोटं काय, लटिका व्यवहार सर्व संसार वाया रझार हरिविल. परंतु या जगात सत्य काय आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. या जगामध्ये सत्य फक्त देव आहे. या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव हे जीवन जो तुझो सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं
प्रवेश भीतरी केला देवे. ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी चिंता राहीलच कशी. ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आहे, चिंतन आहे, त्या ठिकाणी चिंता राहत नसते. भगवंताचं चिंतन करा, चिंता तुमच्या जवळच येणार नाही. पण भगवंताच्या चिंतनापासून तुम्ही दूर जा, चिंता तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्षात घ्या, तर इथं तुम्ही प्रत्येक जण कीर्तनामध्ये बसलेला आहात, भगवंताचं नामस्मरण कीर्तन चालू आहे. कोणाच्या डोक्यामध्ये काही चिंता वगैरे आहे, काही काळजी, काही चिंता, काहीच नाही, आहे की नाही? का बरं? कारण भगवंताच्या नामस्मरणामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, तेवढी शक्ती आहे. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस बासरी वाजवायचे त्यावेळेस तो बासरीचा आवाज गोकुळातल्या प्रत्येक गोप गवळणींना जात होता का? जात होता का? मग कोणाला जायचं? तर ज्या गवळणी त्याच्यावरती खरं प्रेम करायच्या, फक्त त्यांनाच तो आवाज जायचा. का बरं? कारण त्यांनी आपलं चित्त तेवढं त्या भगवंताला दिलं होतं. तसं आपल्याला सुद्धा कीर्तनामध्ये आल्यानंतर आपलं चित्त तेवढं त्या भगवंताला देता आलं पाहिजे. मैं तो सुध कोई तेरे प्यार में, मैं तो सुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जो तुझको दे प्रीत लगा दे, जो तुझको दे प्रीत लगा दे, गले से मुरली वाले हो शिवाले, मुरली वाले तेवढं त्या भगवंताला आपलं चित्त आपल्याला देता आलं पाहिजे. चिंता राहणार नाही, चिंता ते पळाली अवघी चिंता बारली. का बरं? महाराज म्हणतात, माझी चिंता नष्ट झाली. का बरं? याचं कारण इथे मला संताचं झालं. आणि जीवनामध्ये संताच्या संगतीमध्ये सुख आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये सुख नाही.
वाटे जीवा आणि कमी देवा काहिनीने जीवनामध्ये खरं सुख आणि समाधान वैष्णवांच्या संगतीमध्ये संतांच्या संगतीमध्ये जगातली कोणतीच गोष्ट आपल्याला समाधान देऊ शकत नाही। जर समजा घरामध्ये पंच पक्वानाचं भोजन केलेलं असेल आणि हातामध्ये बासुंदीचा घास असेल तेवढ्यात फोन येतो की मुलगा ऍक्सिडेंट मध्ये गेला, किती समाधान मिळेल? जगातली कोणतीच गोष्ट ही समाधान देण्यासारखी नाही। आता समाधान हा शब्द आला म्हणून बोलते बरं का, एक जावई मुंबईवरून प्रवास करून सासरवाडीला आला। आता इतक्या लांबून प्रवास करून आल्यानंतर सासरवाडीच्या लोकांनी त्याला मस्त मिष्टान्नाचं भोजन केलं। उन्हाळ्याचे दिवस होते, खेडेगाव होतं ते। जावई बापूंनी जेवण वगैरे केलं आणि शेतामध्ये गेले। शेतामध्ये गेल्यानंतर एका आंब्याच्या झाडाखाली गाढ झोपी गेले, जेवण भरपूर केलं होतं ना। आणि झोपी गेल्यानंतर थोड्याच वेळात त्यांची धाकटी मेहुणी म्हशी चारत तिथं आली। आता ते खेडेगाव होतं, तिला वाटलं आपण दाजींची काहीतरी थट्टा मस्करी करावी म्हणून काय करायची म्हणून तिने इकडं तिकडं बघितलं। तिला एक लांबखा दोर दिसला, तो दोर तिने घेतला आणि दाजींचा डावा पाय तिने आंब्याच्या झाडाला बांधला। तरी पण काही दाजी उठत नव्हते, तिला काही समाधान होत। आता समाधान ह्या शब्दावरती आपण बोलतोय बरं का, तिला काही समाधान होत नव्हतं। मग तिने काय घेतलं, तिने काय केलं, दाजींचा दुसरा पाय घेतला आणि म्हशीच्या पायाला बांधला। तरी पण दाजी उठत नव्हते, तिला काही समाधान होत नव्हतं। एक पाय कशाला बांधला, आंब्याच्या झाडाला, दुसरा पाय म्हशीच्या पायाला। दाजी काय उठत नव्हते, तिला काही समाधान होत नव्हतं। मग तिने काय केलं की लांब खिकाटी काढली, म्हशीला मारली। बिचाराची काय हाल झाले असतील म्हणून किती समाधान मिळेल, किती समाधान मिळेल? जगातली कुठलीच गोष्ट ही समाधान देण्यासारखी नाही, पण ज्या दिवशी तुम्हाला संतांची भेट होईल त्या दिवशी तुम्हाला इतकं समाधान मिळेल की जगातला सगळ्यात मोठ्या प्रकारचा लाभ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल। अभंगाच्या द्वितीय
लाभ पद्मनाभ जोडला. महाराज म्हणतात संत दर्शन हा नफा. जसं आपल्याला संसारामध्ये एखादा नफा झाल्यानंतर आपण म्हणतो की आम्हाला खूप मोठा नफा झाला, तसं पारमार्थिक दृष्ट्या संत महात्मे म्हणतात की आम्हाला लाभ झाला. म्हणजे असा लाभ आम्हाला पुन्हा झालाच नाही, एवढ्या मोठ्या प्रकारचा लाभ म्हणजे संत दर्शनाचा लाभ आम्हाला झाला. तर संत दर्शनाचा लाभ म्हणजे काय? एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूला हा प्रश्न विचारला. म्हटले, देवा, संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? संत दर्शनाचा काय फायदा? तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं की महाराज, तुम्ही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा एका गटरीतल्या किड्याला जाऊन विचारा. कुणाला? किड्याला. नारद मुनी आले, त्या किड्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? तो किडा जागेवरतीच गतप्राण होतो, मरून जातो. नंतर 2 दिवसांनी नारद मुनी भगवान विष्णूकडे येतात, प्रकार सांगतात घडलेला. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की आता तुम्ही मृत्यूलोकामध्ये जा आणि हा प्रश्न एका सरड्याला जाऊन विचारा. नारद मुनी आले, त्या सरड्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय फायदा होतो, काय लाभ होतो? त्यावेळेस तो सरडा सुद्धा जागेवरतीच गतप्राण झाला, मरून गेला. नंतर 2 दिवसांनी नारद मुनी भगवान विष्णूकडे आले. आता कोणाला विचारायचं? भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका पोपटाच्या पिल्लाला जाऊन विचारा. कोणाला? लक्षात ठेवा बरं का क्रम. कोणाला? पोपटाच्या पिल्लाला. नारद मुनी आले, त्या पोपटाच्या पिल्लाला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? पण त्याची पण तीच अवस्था झाली, ते पण मरून गेलं. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूने सांगितले की आता हाच प्रश्न तुम्ही एका गायीच्या वासराला जाऊन विचारा. नारद मुनी आले, पण त्या वासराला विचारणार तेवढ्यात तर ते वासरू मरून खाली पडलं. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूकडे नारद मुनी आले, म्हटले आता कोणाला विचारायचं? तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका राजवाड्यामध्ये एका राजपुत्राने नुकताच जन्म घेतलेला आहे त्याला जाऊन विचारा. कुणाला? राजाच्या मुलाला, राजपुत्राला. आता मात्र नारद मुनी थांबले, देवाला म्हटले, देवा, मी काय तुला मूर्ख वाटतोय का? कारण आतापर्यंत हाच प्रश्न मी ज्यांना ज्यांना विचारला त्यांची काय अवस्था झाली, आणि हा जर का राजाचा मुलगा मेला तर माझी काय दशा होईल? राजा मला फसवू नाही का देणार? भगवान विष्णू म्हणतात की तुम्ही निर्धास्त जा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. नारद मुनी घाबरत घाबरत त्या ठिकाणी राजाच्या घरी आले, राजवाड्यामध्ये आले. राजाला आनंद झाला. राजाने त्यांचं मस्त स्वागत केलं, पूजा केली. संत येती घरा, त्यांना बसायला आसन दिलं. आणि त्यानंतर मग नारद मुनी हळूच त्या पाळण्याजवळ गेले आणि त्या बाळाला विचारलं, बाळ, संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? तेव्हा ते नुकतंच जन्म घेतलेलं बालक बोलायला लागलं, ब्रह्मऋषी, पहिल्यांदा तुम्हाला इथं कुणी पाठवलं? त्यांना घेऊन या. नारद मुनींना तर आश्चर्यच वाटलं, पण आनंदही झाला. पण नारद मुनी भगवान विष्णूकडे आले, भगवान विष्णूला घेऊन त्या राजाच्या घरी आले आणि मग ते बालक बोलायला लागलं, ब्रह्मऋषी, मी पहिल्यांदा एका गटरीतला किडा होतो. कोण होतो? किडा होतो. पण तुमचं दर्शन झालं म्हणून मी सरडा झालो. नंतर तुमचं दर्शन झालं, मी पोपट झालो. नंतर तुमचं दर्शन झालं, मला उच्च पदवी मिळाली, मी वासरू झालो. आणि नंतर तुमचं दर्शन झालं, मला अति उच्च पदवी मिळाली, मी मानव झालो. माझं एका मानव देहामध्ये पदार्पण झालं, माझं जन्म मरण संपन्न, कृतार्थ झालं. हा काय आहे? संत दर्शनीय हा लाभ पद्मनाभ जोडला. आणि म्हणून जीवनामध्ये ते संत महात्मे हरीची प्राप्ती कशी करायची, भगवंताची प्राप्ती कुठं करायची हे आपल्याला सांगतात. संतांनी म्हणत देव आहे, हेच लोक मानायला तयार नाही. संत म्हणतात देव आहे, देव आहे. पण काही लोक देवाला मानायलाच तयार नाही. ते म्हणतात तुमचा देव आहे तर मग तो दाखवा. परंतु देव ही दिसण्याची गोष्ट नाही, ती जाणून घेण्याची गोष्ट आहे. ती मिळवण्याकरता, तो सगुण साकार रूपामध्ये प्राप्त करून घेण्याकरता हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. एका माणसाने देव नाही या विषयावर 1 तास व्याख्यान दिलं. किती? 1 तास. आणि लोकांना सुद्धा ते इतकं आवडलं, इतकं पटलं. 1 तास नुसत्या टाळ्या चालू होत्या. व्याख्यान झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले, म्हटलं नमस्कार साहेब, आपण काय करता? म्हटले मी प्राध्यापक आहे. म्हटलं अरे वा, प्राध्यापक आहेत आणि व्याख्यान पण किती छान करतात. ते पण देव नाही या विषयावरती तुम्ही बोलला, लोकांना सुद्धा ते किती आवडलं, किती पटलं. एवढं तुम्हाला जमतं तरी कसं बोलायला? तो म्हटलं काय नाही, देवाची कृपा. आला नव्हतं. संत सांगतात
देवा है देव आहे, देवा है देव आहे, देव आहे देव आहे, देव आहे देव आहे, हृदया मंदिरी शोधून पाहे, हृदया मंदिरी शोधून पाहे, देव नटला नावाने, देव नटला नावाने, देव नटला नावाने, देव नटला नावाने. देव आहे, देव आहे, कुठं आहे देव? हृदया शोधून पाहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे, फक्त त्याला शोधता आलं पाहिजे. जसं मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. जसं की आमच्या सावता महाराजांनी साठविला हरी जेही हृदया मंदिरी, जसं की आमच्या हनुमंतरायांनी श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. जसं की आमच्या हनुमंतरायांनी त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये ठेवलं, तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी सुद्धा जसं की पूर्वीच्या काळामधल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या माता भगिनी होत्या, त्या आपले अलंकार जे आहेत, काय मौल्यवान वस्तू असतील, काही सोनं दागिना असतील, चपलाहार, शँडील हार, जोडे हार, एखाद्या पेटीमध्ये कुलूप लावून ठेवायच्या, बरोबर ना? अगदी त्याच पद्धतीने तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवान रूपी दागिना ठेवलाय. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, कुणामुळे तो सापडला, कुणामुळे तो साठवता आला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला विठोबा रखुमाई, रखुमाई,
घी चिंतावारी संत दर्शनी आलाप पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू अंतकरणामध्ये हृदयामध्ये भगवंत यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या हृदयामध्ये काय लागतो भाव लागतो भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी देवाला फक्त भाव लागतो बस बाकी दुसरे काही लागत नाही देवा भाचा भुकेला देवा देवाला फक्त भाव लागतो बाकी दुसरं काय लागत नाही. आता तुम्ही कोणती भक्ती करा श्रवण भक्ती आता सध्या चालू आहे कीर्तन भक्ती चालू आहे सकाळी उठल्यानंतर बरेच लोक देवपूजा वगैरे करतात त्याबद्दल माझा काही विरोध नाही परंतु दिखावा म्हणून करू नका दिखावा म्हणून केलेली भक्ती देवाला आवडत नाही. अंतकरणामध्ये प्रेम असेल तर देवपूजा केली पाहिजे एखाद दिवशी देवपूजा नाही केली तरी चालेल परंतु प्रेम असावा अंतकरणामध्ये भाव असावा बस. आता दोन चार मिनिटांमध्ये एक दृष्टांत मी तुम्हाला सांगेल. भाव किती महत्वाचा आहे. एक श्रीमंत सावकार असतात आणि त्यांचा रोजचा नियम असतो देवपूजा केल्याशिवाय बाकी दुसरं कुठलंही काम करायचं नाही म्हणून रोज नित्य नियमाने देवपूजा करायची. पण त्यांना असं वाटायचं की ज्या पद्धतीने आपण परमार्थिक आहोत त्याच पद्धतीने आपला मुलगा सुद्धा परमार्थिक असावा म्हणून ते आपल्या मुलाला सुद्धा पहाटे 4 वाजता उठवायचे आणि त्यांच्या हातून देवपूजा करून घ्यायचे. पण त्या मुलाला मात्र याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. बळच आपले वडील म्हणतात म्हणून उठायचा देवपूजा करायचा बस बळच वडिलाच्या आग्रह तर वडील म्हणतात म्हणून अशी बरेच दिवस त्याची सेवा चालू होती. आणि एके दिवशी वडिलांनी त्याला बोलवलं बाळू इकडे उद्या मी गावाला जाणार आहे त्यावेळेस उद्याची आणि परवाची देवपूजा तुलाच करायची. तो म्हणतो बाबा तुम्ही खुशाल जावा अजिबात काहीच काळजी करू नका मी सगळं काय करतो. मनामध्ये म्हणतो बरं झालं म्हातारं चाललंय तेच तेवढाच आराम तरी मिळेल 1-2 दिवस. दुसऱ्या दिवशी निवांत झोपला 8 वाजेपर्यंत उठलाच नाही. पण आईने त्याला उठवलं म्हटलं अरे उठ देवपूजा करून घे. तो म्हटलं आई आजच्या दिवस तरी झोपू दे. अरे तुला कळत नाही का आपल्या घरामध्ये 12 वर्षापासूनचा हा नित्यनेम चालू आहे आणि तो इतका सहजासहजी बंद काढता येणार नाही. तुला उठावंच लागेल देवपूजा करावीच लागेल. बळच कस तरी उठला देवपूजा केली पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. आता मात्र त्याला इतका वैताग आला त्याने सगळे देव घेतले का उपरण्यामध्ये बांधले सगळे देव बकेटमध्ये टाकले विहिरीवरती गेला बकेट पाण्यात बुडवली. पण गंमत अशी झाली त्यात जे असे वजनाने हलके देव होते का नाही त्याचे पाण्यावरती तरंगायला लागले. त्याने बकेट बाहेर काढली बघतोय तर बकेटमध्ये फक्त 3च देव. नारळ फार वाईट झालं मला वाटलं देवांना पावते येत असं. ते 3च देव घेऊन घरी आला देव घरामध्ये ठेवले. आईने विचारलं बाळू देवाला गंध लावला का. तो म्हटला आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार नाही. ती म्हटली का रे काय झालं. तो म्हटलं अगं त्यांना सुतक पडलंय ना. आता मात्र आई इतकी चिडली त्याच्यावरून त्यामुळे तो बिचारा सासरवाडीला निघून गेला. शेवटी सासरवाडीला गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या बाई जावई बापू बरं झालं तुम्ही आला. तर म्हटलं का हो मामी काय सांगायचंय तुमचे वडील आले परवा दिवशी आणि तुमच्या सासऱ्याला इथून घेऊन गेले तेव्हा इथली देवपूजा करायला कुणीच नव्हतं बरं झालं तुम्ही आला. तो म्हटलं अवघडच कंडिशन झालं. तो म्हटलं मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात. ती म्हटली काय पण देवपूजा करू. मस्तपैकी देवघरामध्ये अत्तर वगैरे शिंपलं फुलं आणून ठेवली. जावई बापू देवपूजेसाठी बसले. तेवढ्याच शेजारी बाई आली. बाई म्हटली तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करतंय हो.
सासूबाई म्हटल्या ग बसावं, ते आमच्या जावई बापू आहेत, बाई एवढी सुंदर देवपूजा करतात, लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते. आता मात्र ह्याला बसलेला जागेवर थंडीताप सुरू झाला. तसंच म्हटलं, बाहेर आलं, शेजारीन बाईने विचारलं काय जावई बापू कधी आला? तो म्हटलं तुम्हाला काय करायचंय? ती म्हटली आमची देवपूजा करायची. काय करायची? बळच कस तरी गेला, त्यांची पण देवपूजा केली. आणि आता मात्र याने विचार केला, ही देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं. सकाळी लवकर उठला, 4:30 वाजता. जवळ शेतामध्ये एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला. पण ते विहिरीच्या मालकाने बघितलं 4 वाजता दारी धरण्यासाठी आले होते. 4 वाजता लाईट येते म्हणून आली होती. त्यांनी बघितलं आणि त्यांनी विचारलं, म्हटले ओ पाहुणा, म्हटलं तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देताय? अहो तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा, 3 वेळचं काही खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? म्हणून अंतःकरणामध्ये भाव असला तर त्या पूजेचं फळ, त्या भक्तीचं फळ आपल्याला मिळतं. तुकोबाराय म्हणतात की हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला. अभंगाच्या 4थ्या Yeah.
शूटिंग असेल चॅनल किरण गोपने किरण गोपने किरण गोपने किरण गोफणे चॅनलचं नाव काय आहे? 16 पंढरीचा 16 पंढरीचा. वा, पंढरपूर तालुक्यामध्ये असणारे शूटिंग 16 पंढरीचं. खूप सुंदर अशा पद्धतीने आपण हे शूटिंग केलं. आजच्या कार्यक्रमाचं तुमचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते आणि उपस्थित असणारे सर्व माझे माता भगिनी सर्वांना वंदन करते. आणि एक 2 मिनिटाचं निवेदन असं द्यायचं होतं मला. आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये बारामतीच्या जवळ आपलं अकोले नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये ही जशी मुलं आहेत ना खूप सुंदर अशा पद्धतीने पावल्या खेळतात, तसे आमच्या पण संस्थेमध्ये छोटीशी संस्था आहे आमचीही आणि आपल्या त्या संस्थेमध्ये अशी मुलं आहेत, मुली देखील आहेत. सध्या 40 मुलं मुली टोटल आहेत. तर यांना आपण शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण त्या ठिकाणी देतोय. वारकरी शिक्षण सर्वच, गीतेची संहिता, रोज नित्यनेमाने प्रार्थना, हरिपाठ. त्यांना गायनाचे क्लास शनिवारी रविवारी, मृदंगाचे क्लास, असं म्हणजे शाळाच्या वेळेस शाळा, नंतर फावल्या वेळामध्ये त्यांचे क्लास, त्यांचा रियाज आपण त्या ठिकाणी करून घेतो. आमचे बंधू जीवन महाराज दायगुडे स्वतः त्यांना मृदंग शिकवतात. मी गायनाचे क्लास, कीर्तन कार्यक्रम करत करत शनिवारी किंवा रविवारी ते क्लास आपण घेतो. जर सकाळी कार्यक्रम असला तर संध्याकाळी क्लास होतात किंवा संध्याकाळी कार्यक्रम असला तर रविवारी क्लास होतात, असं ॲडजस्टमेंट करून. परंतु आठवड्यातून एकदा निश्चित क्लास आपण घेतो. तर ज्यांना कुणाला या संस्थेमध्ये आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना पाठवायचं असेल तर निश्चितपणे पाठवू शकतं. आणि आता परीक्षा झाल्यानंतर शासनाने काही तारीख जाहीर केली नाही परीक्षेची, त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी
बालसंस्कार शिबिराचंही आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर आपल्या मुलांना खरंच त्या ठिकाणी पाठवा. महाराष्ट्रामधले बरेच लांब लांबचे मुलं आपल्या संस्थेमध्ये आहेत. लातूर, परभणी, त्यानंतर परळी, सातारा, सगळ्या भागातली मुलं या संस्थेमध्ये मुलं मुली आहेत. तर या संस्थेमध्ये शिबिरासाठी का होईना परंतु एक 15 दिवस मुलांना जरी पाठवलं तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही काही लगेच नाही पाठवणार, परंतु शिबिरामध्ये जर तुम्ही पाठवलं तर बघा त्यांच्यामध्ये काय बदल घडतोय, त्यानुसार पुढची प्रतिक्रिया घ्या की आपल्या मुलाला ठेवलं पाहिजे का संस्थेमध्ये. तर खरंच एक मुलावरती संस्कार चांगले व्हावेत यासाठी आपण या ठिकाणी या उद्देशाने संस्कार शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. ज्यांना कोणाला शिबिरासाठी आपली मुलं पाठवायची असतील तर त्यांनी पाठवू शकता. तर आणि आता ह्या मुलांना मुलींना आपण त्या ठिकाणी सेपरेट मुलींसाठी एक मोठं हॉलचं बांधकाम आपल्या सहकार्यातून त्या ठिकाणी केलेले आहे. मुलांसाठी पण आपण त्या ठिकाणी आता करणार आहोत एक थोड्या दिवसामध्ये, परंतु मुलांसाठी आपण स्वतः एक राहण्याची सुविधा थोडक्यात म्हणजे तात्पुरती सुविधा केलेली आहे, पण त्यांच्यासाठी आपण बांधकाम त्यांना राहण्यासाठी करणार आहोत. ज्यांना कुणाला या बांधकामासाठी काही मदत देण्याची इच्छा असेल त्यांनी म्हटलं मी बरं का जबरदस्ती नाही की बाबा एखादी तरी वीट आपल्या नावाची त्या ठिकाणी लागावी अशी ज्यांची इच्छा असेल किंवा या मुलांना काही मदत करायची असेल, तुम्हाला काही गोरगरिबाची मुलं आपल्या संस्थेमध्ये आहेत की ज्यांना आपण कोणती फीज न घेता सांभाळतो, अशी काही मुलं आहेत जे देण्यासारखे आहेत, त्यांच्याकडून घेतली जाते. तर ज्यांना कोणाला या मुलांसाठी या संस्थेसाठी या बांधकामासाठी कुणाला मदत देण्याची इच्छा असेल तर त्यांनी देऊ शकता. तुमची कितीही मदत असली तरी स्वीकारली जाईल. संस्था ही रजिस्ट्रेशन असल्यामुळे तुम्हाला तुमच्या नावाची पावतीही या ठिकाणी आल्यानंतर मिळून जाईल आणि पावती घ्यायचीच, कारण आम्हाला ते गव्हर्नमेंटला दाखवावं लागतं सरकारला. त्यामुळे ज्यांना कोणाला खरंच द्यायची इच्छा असेल त्यांनी धार्मिक कार्यासाठी मुलांसाठी देऊ शकतात. आणखी काही संस्थेची माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कीर्तन झाल्यानंतर विचारू शकता. माझं कार्ड नंबर वगैरे घेऊन जाऊ शकता. खरंच या ठिकाणी सर्वांचं आणखी